माझ्या बक्षीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज जी रेसिपी मी दाखवणार आहे त्याचं नाव आहे सर्वांच्या आवडीची शेवची भाजी। आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। आता दिवाळीची शेव माझ्याकडे तयारच आहे। ही शेव घेतली आहे, कढीपत्त्याचे 2 डहाळे घेतल्यात, अद्रक, लसूण, कांदा, टमाटा ह्याची सगळ्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमधनं, कोथिंबीर घेतली आहे आणि नारळाचं पाणी घेतलं, शहाळ्याचं पाणी घेतलं आहे, शहाळ्याचं मी दूध पण मलाई घेतलेली आहे, मीठ घेतलं आहे, हिंग, मसाला, गरम मसाला आहे हा, जिरे, बडीशोप, मोहरी, तिखट, हळद एवढं आणि फोडणीसाठी जे आहे ती मी 4 मिरची, 2 लवंगा, 1 दालचिनी तुकडा आणि 1 लाल मिरची चवीपुरती घेतली आहे। एक कढई तापवायला ठेवूयात आणि तेल टाकूयात। कढई चांगली तापली आहे बघा, आपलं तेल तापलंय। आपण मोहरी टाकूयात, मोहरी, जिरे टाकूयात, चिमूटभर बडीशेप टाकूयात, दालचिनी, लवंग, लाल मिरची हे टाकूयात आणि कढीपत्ता टाकूयात। तर याच्यात सगळ्यात पहिले जे आहे थोडंसं गूळ टाकायचं आणि आपण जी प्युरी केली होती ती टाकायची। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं। तसं शेवमध्ये मीठ असतं त्यामुळे जे आहे त्याच्यात थोडंच मीठ टाकायचं असतं। थोडीशी हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायचं। सगळ्यात पहिले लाल तिखट टाकायचं म्हणजे लाल रंग येतो। आणि याच्यामध्ये आपल्याला जे आहे ती नारळाची मलाई टाकायची। छानपैकी तेल सुटलेलं आहे, मलाई सुद्धा चांगली वितळून राहील त्याच्यामध्ये। आता ह्याच्यात आपल्याला हिंग टाकायचा आणि गरम मसाला टाकायचा। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे चांगलं थोडंसं रस्सा चांगला तयार होईल। छानपैकी याला तेलाचं तवंग आलेलं आहे। आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये सगळीकडचं आणखीन एकदा कढीपत्ता टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण जे नारळाचं शहाळ्याचं पाणी आणलं होतं ना ते पूर्ण टाकून द्यायचं। त्याला चांगलं मोठ्या आचेवरती छानपैकी 10 मिनिटं उकळू द्यायचं। आपण बघू शकता आपल्या शेवच्या भाजीकडे असं छानपैकी तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला ही सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो। आपण बघू शकता आपली शेवची भाजी तयार झालेली आहे, रस्सा तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेव जी आहे ना ती कुस्करून टाकूयात। जेवढी शेव लागेल तेवढी टाकायची, पण भाजी कोंबट झाल्यावर टाकायची, आधी टाकायची नाही। थोडीशी कोथिंबीर टाकूयात। आपण बघू शकता आपली शेवची भाजी छानपैकी तयार झालेली आहे। माझी ही वेगळ्या पद्धतीची तयार केलेली शेवची भाजी जर आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि जर का आपण माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।